प्रधानजी 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 बोला महाराज, बोला, बोला. काल लय मजा आली. थोडं वरती काय शपथ. वरती घ्या. काल लय मजा आली. काय झालं काल महाराज? वेषांतर करून गावात गेलो, राज्यात फिरलो, हो. आम्हाला कोणीच ओळखलं नाही. एक बाई तुम्हाला भिकारी समजली. महाराज तुम्ही नॉर्मल कपडे घालून गेले असते तरी ती बाई तुम्हाला भिकारीच समजली असती. लाज वाटते का? मी राजा आहे. मला पाय दाबायला होता. सॉरी माझी खुर्ची आहे ती. सॉरी महाराज सॉरी. आणि प्रधानजी हा तुम्ही माझी मस्करी तर करत नाही ना? नाही नाही महाराज नाही नाही. अहो तुम्हाला जन्माला घालून देवानं ऑलरेडी मस्करी केली, मी काय करणार आहे? लय बोलताय तुम्ही. हा? लय बोलताय. राज्यातला एक एक जण राजीनामा देऊ देऊ चाललाय म्हणून मी गप्पा आहे. आता बरोबर दाखवलं असतं. नाही नाही महाराज मला पण लय ऑफर आहेत हो. पण काय माझा मेवना तुमच्याकडे कोतवाल आहे आणि त्याला कोणी घ्यायला तयार नाही आहे. त्याला सोडून जर मी गेलो तर माझी बायको पत्रकार परिषद घेईल आणि माझी वाट लावल. महाराजांचा प्रचंड विजय असो. असो असो अरे बघतो काय खरना मुजरा, महाराजांचा प्रचंड विजय असो. विजय असो. अरे थोबाड तिकडे करा म्हण ना. महाराज हलवादार तुम्ही आल्याला राजा बदलताय. अहो आम्हाला समय नाही महाराज. आम्हाला कधी तुमचं थोबाड दिसलंच नाही. आम्हाला नेहमी तुमची महाराज आम्हाला नेहमी तुमची गाडीच दिसली. त्या गाडीमध्ये तुम्ही पुढे बसलेला आम्हाला दिसला. आम्ही नेहमी मागं बसतो. आम्हाला कसं दिसणार तुमचा केवढा आहे, दरारा केवढा आहे. प्रधानजी हलवादार पण आलाय. Yes. मी पण आहे, तुम्ही पण आहे. तिघांना पत्ते वाटा. हो महाराज काय येडेपणा चालवलाय तुम्ही. अहो इथं दरबारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत. उद्या आपल्याला कुणी पाहिलं की 3 मोठी मंडळी एका छोट्या माणसाबरोबर पत्ते खेळत बसलेले आहेत तर हे सगळीकडे व्हायरल होईल. ओके ओके. मी राजा आहे. होय. हे तुम्हाला मान्य आहे? मग आहे थोडंफार मान्य आहे. मग मी सांस्कृतिक कार्यक्रमाला जाऊ शकतो ना? बरोबर महाराज. तुम्ही तुमच्या बायकोच्या गाण्याच्या कार्यक्रमाला एकटेच जा आणि त्याची तिकीट बी तुम्हीच काढा. काय झालं महाराज? तिचा कॉन्सर्ट नको. काय झालं? दुखत्या नशीवर हात ठेवलायचा. काय झालं एवढं? तिचा कॉन्सर्ट नको. काय झालं महाराज? तुमच्या जवळच्या माणसाला कोणाला तरी बोलवा. कोणाला बोलवायचं? तुमची ती मैत्रीण आहे ना, हा मैना वती. आली महिनावती आले आले आले. ईमेल काल इंटरनेटवर केला राया मला नेटवर घेऊन चला. ईमेल काल इंटरनेटवर केला राया मला नेटवर घेऊन चला. ईमेल क्या बात है मैनावती. वाह. ए कौन है तू? कला ना इधर देखा इसको. महाराज चूक झाली. म्हणलं ना तुम्हाला आम्ही नेहमी मागणंच पाहिजे. राजा आहे मी. पण असो मैनावती बाई काय डान्स केलाय तुम्ही. एक नंबर. प्रधानजी Yes. यांना मोत्याचा हार देऊन टाका. महाराज कालच आपण आपल्या राणी साहेबाच्या मोत्याच्या हारातले 4 मोती विकून इलेक्ट्रिकचं बिल भरलंय. 2 दिवस झाले आपल्या दरबारात लाईटच नव्हती. या हळू कोतवाल जरा कंट्रोल करा. माग व्हा. हवालदार बोला कोतवाल. हवालदार तुम्ही माझ्या हाताखाली काम करता. जी. तुमच्या हाताखाली मैनावती काय करते? हल्या! फिर 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 मैनावती. हल्या! कोतवाल वड्याचा चुरा खायची लायकी नसताना बर्गरची स्वप्न पाहू नयेत. मला वडा पण आवडत नाही आणि बर्गर पण. मग काय आवडतं? मला बैलाची पेंड आवडते. अरे तुमचा हा फालतूपणा करून झाला असेल तर दरबाराच्या काही नियमावटी काहीतरी बोलता काय? फालतुगिरी बस झाली. माझ्या राज्यात फालतुगिरी मी अजिबात खपून देणार नाही. कामाचं बोलू. प्रधानजी सगळे आलेत, सगळे रेडी आहेत. चला मेंढीकोट खेळू. मेंढीकोट कसलं महाराज? तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? अडाणी गावचा अडाणी राजा मेंढीकोट खेळू नका. तुमच्या अशा वागण्यानं महाराज प्रॉब्लेम होतोय. अहो आपल्या दरबाराबाहेरचा वॉचमन सुद्धा
पक्षांतर करू लागले. पक्षांतर हा मग अरे महाराज आता इलेक्शन जवळ आलेले आहे त्याच्याबद्दल काहीतरी बोला. अरे प्रधानजी इलेक्शन आलं मग मला सांगणार कधी? अरे सगळं तुमच्याच पत्त्यावर पाठवलं होतं पण तुमचा पत्ताच नाही गावला त्या पोस्टमॅनला करणार काय? थांबव रे. हीच तर आमची खासियत आहे बर की 5 वर्ष आम्ही आमचा पत्ता कोणालाच लागू दिला नाही. पण आता असं करून चालणार नाही महाराज. इलेक्शन आहे अटीतटीची वेळ आहे काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. महाराज मी तुमच्यासाठी पथनाट्य करतो. वा. हा? ऐका हो ऐका, या राजाला 2-2 बायका. अरे राज्याचे असे हाल करणाऱ्या राजाचं आपण करायचं काय? खाली मुंडीनी वरती पाय. यांच्यासाठी शाहीर संभाजी भगत काय म्हणतात? इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. गलती करोगे आहे भरोगे, अरे गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई. हो करायचं काय? काय? इनसे नोट तो लेना रे भाई, पर वोट न देना रे भाई. इनसे नोट तो लेना रे भाई, पर वोट न देना रे भाई. नोट तो लेना रे भाई, वोट न देना रे भाई. महाराज बस. No, please sit. Don't. I don't like this type of. Please. महाराज दुपारीच इंग्लिश. Yes, बोला मैनावती बाई. मी काय म्हणते महाराज, बोला ना. यंदा तिकीट मलाच देऊन टाका. दिलं सिनेमाचं तिकीट कॉर्नर सीट. अरे त्या कसलं तिकीट मागताय? त्या इलेक्शनचं तिकीट मागताय. इलेक्शनचं. महाराज इथं या. माझं ऐका बघा, तुमच्या सभेला एका वोटे मागे एका कार्यकर्त्याला किमान 1000 रुपये मोजावे लागतात. जाते. पण माझ्या सभेला नुसती ढोलकीवर थाप पडायची देरी की गर्दी. ऐका तुम्ही तिचं ऐकू नका. तिकीट बिकीट देऊ नका. राज्याचा जाहीरनामा काय ते पहिले डिक्लोअर करा. प्रधानजी मागच्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी केल्या आपण? काहीच केलं नाही महाराज. व्हेरी गुड. मग तोच जाहीरनामा कॉपी करू, डेट बदलू, विषय संपला. असं कसं म्हणता? मागच्या जाहीरनाम्यात तुम्ही जाहीर केलं की अख्ख्या महाराष्ट्राला घराघरात आम्ही नळ पोचू. तुम्ही फक्त नळच पोचवले. हा तर मग आता या टायमाला जाहीर करू का आम्हाला जर निवडून दिलं तर त्या नळात आम्ही पाणी पण सोडू. ऐका खणला खड्डा न घातला पायी, पायपाला लावली तोटी ग. खणला खड्डा न घातला पायी, पायपाला लावली तोटी ग. तोटी मधून पाणी गळणं अडचण झाली मोठी ग. सांगा कुठं गेले? मला आवडलं हे. महाराज मला पण तिकीट हवंय. तू काय करणार आहे बे तिकिटाचं? मी बॉक्सिंग शिकलोय. जो पण मला उलट बोलेल मी त्याला ठोसा देईन. परवाच खान साहेबांनी मला खिरीमध्ये वांग टाकण्यापासून अडवलं. त्याला असं धरलं आणि त्याला तो वांग्यासारखा दिसेपर्यंत मारलं. हलवादार प्रधानजी मी आधी वांग्यासारखा दिसायचो ना, आता पण तशीच दिसते. राजा आहे मी. यांनी मला मारलंय. बरोबर. का मारलं माहितीये का? का? त्यांचं मन भरीत नसेल. वा प्रधानजी एक नंबर ढाबा फटिंडा. वा आवडलं. नमस्कार. मी राजा आहे. योजनेबद्दल बोलणार. मी नवीन योजना आणणार आहे. त्या बस. मला असं वाटतं की मेट्रोमुळे जे खड्डे झाले त्यांना आपण विहीर म्हणून घोषित करू. आणि काय करू? त्या खड्ड्यामध्ये एक पाईप टाकू आणि त्या पाईपातलं पाणी तुमच्या मित्राच्या कारखान्यात डायरेक्ट पाठवू. हुक्म की जागीर की जाय. हुक्म की जालिम की जाय. माचीस घेऊन तुला असाच जालिम खालपासून वरपर्यंत. हलवादार हुक्म की जालिम नाही रे, हुक्म की तामिल असं असतंय ते. मला तामिळ येत नाही ना रे. महाराज
मला काय वाटते माहितीये काय बोला ना. तुम्हाला ना सशाच्या शिकारीला पाठवलं पाहिजे आणि तुमच्या मागे अस्वल सोडलं पाहिजे. काय आणि अस्वलाला ते त्यांच्यातलेच वाटले म्हणजे वाटू शकतात. अस्वल कॅन्सल. दुसरं काहीतरी सांगा. चाळींदर नको मग काटे टोचते. आईला महाराज आहे का गोंगड कसं समजावायचं महाराज तुम्हाला जंगलात मोर दाखवायला पाठवलं तरी तुम्ही रानडुकराच्या मागच पळताय. हलवादार मोरात मजा नाही. रानडुक्कर एक नंबर. ए रानडुक्कर कसा आहेस? जेवलास? ये ना. फालतूगिरी बस झाली. बस झाली. फालतूगिरी बस. काय करायचं मग? इकडे या आणि महाराज मी इकडे. तुम्हाला काय म्हणतो तुम्ही जसे लॉकडाऊन मध्ये एकदम असं सगळ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन दिलं ना मार्गदर्शन दिलं ना तसंच मार्गदर्शन आता पण द्या ना. नाही मी यावेळेस घराच्या बाहेर पडणार आहे. मला घराच्या बाहेर मग पडायचं. महाराज तुम्ही दाढी लावा आणि पदयात्रा काढा. राज्य जोडणी पदयात्रा. बाकी सगळं राहून द्या. राहू द्या. पदयात्रा मग ऐका डिंग, 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 डिंग. रस्त्यावरती आलो आता मत द्या हो स्वॅग मध्ये. रस्त्यावरती आलो आता मत द्या हो स्वॅग मध्ये. काम तुमची होतच राहतील पैसे खोलीत बॅग मध्ये. माझ्या सर्जात ऐका आता मी ठरवलंय. आता आम्ही सगळ्यांना आपल्या मतदाराला 1 to 1 भेटणार आहे. 1 to 1. मतदार यादी द्या. हा देतो ना माझ्याकडे रेडीच आहे मतदार यादी. अरे बापरे. आपली मतदार यादी काय झालं फक्त 50च. अरे आपल्या राज्यात 50,000 मतदार होते. महाराज एकेकाळी ते 50 लाख होते. तुमच्या या अशा वागण्यामुळे हजारावरून ते 5,000वर आलेले आहे. अहो महाराज असं काय करता? तुमचं राज्याकडे लक्ष नाही, तुमचं कामाकडे लक्ष नाही, मग मतदार खाली येणारच ना. मग? परराज्यातली माणसं आपल्या राज्यात येतात, हिथलं आधार कार्ड काढतात, त्यांची संख्या वाढते, आपली घासारते. त्याला काय करणार? तुमच्या पूर्वजांनी सुद्धा जनतेचं काय केलं नाही, तुम्ही सुद्धा जनतेच्या भल्यासाठी काय केलं नाही. आणि मग एखादा माणूस विरोधात बोलला तर तुम्ही काय करता? त्याला कात्रचा घाट तरी दाखवता आणि तिथं ऐकलं नाही तर हळूच त्याला स्वतःच्या पक्षात घेता. दम मग आता करायचं काय? काय करायचं म्हणजे महाराज तुम्ही जेव्हा वेषांतर करून अखंड राज्यात फिरलात तेव्हा तुम्हाला लोकांच्या काय समस्या दिसल्या? अरे काय समस्या नव्हत्या. मग सगळे लाईट बंद करून घरात मजा मारत हे होते. बाई, अहो काय बोलताय महाराज? हा अहो समधीकडे लाईटी गेल्या आहेत. वीज कपात झाली. वीज कपात हात कुठे तुम्ही? अरे असं कसं झालं पण? असं कसं झालं म्हणजे? अरे आपल्या राज्यातला कोळसा आपण परदेशात पाठवतोय आणि तोच कोळसा आपण डबल भावात परत घेतोय. अरे पण ह्याच्यावर लोक काहीच बोलत नव्हते. नाही महाराज बोलणारच नाही. जे बोलतात त्यांची बोलती बंद तुम्ही केलेली आहे. आणि तरी जे बोलतात त्यांना एक तर तुम्ही जेलमध्ये टाकता नाही तर ईडीचे चटके देता. होय हलवादार. आता मी काय करू? सांगतो महाराज टेन्शन घेऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे निस्वार्थी राहा, करप्शन करू नका, लोकांशी चांगलं वागा, लोकांच्या भल्याचा विचार करा. हे जर तुम्ही केलं तर सत्ताधारी काय विरोधक काय सगळे एका मंचावर येतील आणि एका मंचावर येऊन सामान्य माणसाचं कसं भलं होईल याचा विचार करतील. आणि ते जोवर होत नाही तोवर तुमच्या राज्याचं काही खरं नाही महाराज. हलवादार हे खरं आहे. पण आता मी राजकीय संन्यास घेणार आहे. मी हिमालयात जाणार आहे. नाही तुम्ही हिमालयात जाऊ नका महाराज. का? तिथं याक असतात. त्याने का होईल? ते तुम्हाला बघून याक तू म्हणले तर काय करायचं? तिथे ह्यो कोण आलाय असं म्हणले तर काय करायचं? अरे मी पण अडाणी गावचा अडाणी राजा आहे. त्याला बघून बोलेल काय? या तू चाहे कोई मुझे काय?